आता आपण थेट जाणार आहोत नाशिकमध्ये। नाशिकच्या तपोवनमध्ये गिरीश महाजन हे सध्या पाहणी करतात। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिकमध्ये वेगवेगळी कामं केली जातात आणि याच पार्श्वभूमीवर हा पाहणी दौरा सुरू आहे। त्या जागेवरती झाड उठलेली आहेत तर 7-8 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये ती आपल्याला काढावी लागेल, अन्यथा मग कुंभमेळा होणारच नाही। मग आता कुंभमेळा करायचं पण तुम्ही सांगा जागा किंवा इथे करा, आपण तिथे बोला। कसं झालंय की 12 वर्षात चेंजेस खूप झाले। आता या झाडांची तुम्ही कॅनोपी पाहाल ना, एवढे वाढलेले आहे की तुम्हाला पूर्ण दिवसभर सावलीच मिळते। ही स्लाइटली डीम फॉरेस्टची केस होत चालली आहे। केस जी आहे डीम फॉरेस्टची आहे, तर तुम्हाला असा निवाडा करता येणार नाही की ही झाडं जुनी आहेत, नवी आहेत किंवा ही विदेशी आहेत, विदेशी आहेत। डीम फॉरेस्टच्या केसमध्ये काय आहे की पक्ष्यांचं घरटपासून तुम्हाला मातीची वारुळं जी आहेत, याच्या खालची गांडुळं जी आहेत ती पण तुम्हाला सर्वाईव्ह झालेली पाहिजे। ही डीम फॉरेस्टची जर केस झाली त्यामध्ये हे ऑब्जेक्शन जे आहे पलीकडचे आहे। आता आमचा समज असा आहे की साधारणपणे तुम्ही एकदम रस्त्याच्या बाजूची झाडं असतात ना तशी नोटीस दिलेली आहे। आम्हाला जे पाहिजे आहे ते टोटल सुप्रीम कोर्टचे डायरेक्टिव्ह जे आहे त्याला EIA म्हणतात, ते पर्यंत आवाज ऐकू शकतात। EIA जे आहे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जी आहे ती केल्याशिवाय तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही। आता जी माननीय आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी जे वृक्ष प्राधिकरणाकडून जे मागवले आहेत ऑब्जेक्शन्स, ते ऑब्जेक्शन्स जे आहेत ते 8 पैकी एकच भाग आहे, पण जी एक्सपर्ट करणं EIA जी व्हायला पाहिजे होती ना ती झालेलीच नाही आहे। तुम्ही ऐकलं असेल तर RA फॉरेस्टची केस असेल किंवा हैदराबादमधली जी केस असेल, ह्या केसेस त्याच होत्या जे सुप्रीम कोर्टाने स्टे आणला होता। त्याची कॅनोपी जेवढी आहे ना, त्याचा विस्तार जेवढा आहे तो फक्त हे इंडिव्हिज्युअल झाडं किंवा तुमचा निवाडा जो आहे 7 वर्ष 10 वर्ष त्यानुसार ते चालणार नाही। ही डीम फॉरेस्टची केस होते, भलेही जागा प्रायव्हेट असो, मनपाची असो, माझी असो, तुमची असो, कोणाची असो, ही डीम फॉरेस्ट झाली किंवा असेल तर यामध्ये हे करतं येणं जरा आम्हाला संभ्रमात टाकणार आहे की होईल का नाही। म्हणणं किती योग्य आहे, आपलं वृक्षाविषयीचं प्रेम आमचे तेच आहे, मोदींचं पण तेच, तुम्हाला माहिती सगळ्यांचं तेच आहे, त्यापेक्षा आमच्या कोणाला देखील म्हणतं। आता आपल्याला शेवटी तुम्हीच म्हणता की सगळ्या जगाचं कुंभमेळ्याकडे आहे, बरोबर आहे। आता हे करत असं इथे सगळ्या व्यवस्था आपल्याला करावी लागणार की नाही। मागच्या वेळेला मी सांगितलं, मागच्या वेळेला जो प्लॅन होता तोच आपण यावेळेला घेणार आहोत। त्याच्या अतिरिक्त काही जास्त ट्रेंड लावणार नाही किंवा त्याचं तुम्ही बघून घ्या, मागचे प्लॅन बघा, यावर्षीचे प्लॅन बघा, आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जी झाडं काढणार आहोत ती लगेच म्हणजे एकाला 10 प्रमाणामध्ये आम्ही तुम्ही बघून घ्यायचं स्वतः। मोठी झाडं आणून 10-15 फुटाची आणून मोठी झाडं आणून आपण तिथे फाशीचा डोंगर आहे, अजून दुसरं आपलं पेट रोडला आहे, तिथे जागा भरपूर आहेत, तिथे हजारो झाडं लागू शकतात। तुमच्या सुपरविजनमध्ये लावा, आम्हाला 30 झाडं त्या ठिकाणी लावायची आहेत, पण इथे व्यवस्था तर कराव्या लागतील। तर अन्यथा आता इथे कुंभमेळ्याचं काही करायचंच नाही, छोटी रोपटे ती काढायची नाही, 5-7 वर्ष जुनी झाडे काढायची नाही, तर सगळं तुमचं बाबुलीचं जंगल झालेलं आहे। आम्ही तुम्हाला सांगतो, सर्वप्रथम आम्ही पर्यावरण प्रेमींच्या वतीने एक भूमिका जाहीर करतो की बरेच नाशिककरांना असं वाटत असतं की पर्यावरण प्रेमी हा विकासाला विरोध करत असतो, परंतु आम्हाला विकास हवा आहे, परंतु विनाश नकोय, ही गोष्ट महत्त्वाची आहे। आणि आम्ही काय तुमच्या वैरी नाही आहोत, आपण सगळे बरोबर आहोत। आणि तुम्हाला असं वाटत असेल की रोहन देशपांडे काय किंवा बाकीचे सगळे नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।